नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात ज्या महत्त्वाच्या जाहिराती आलेल्या आहे याची माहिती जर घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि याची माहिती तुम्हाला सिक्वेन्सली हवी असेल तर तुम्हाला ही 1 रुपयाची बॅच अनाउन्स केली आहे इग्नाइट अकॅडमी कडनं। आता लगेच खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, डायरेक्ट तुम्ही ही बॅच जॉइन करा। ह्या बॅच मध्ये तुम्हाला ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी सरकारकडनं ज्या संस्थेमार्फत शिष्यवृत्ती दिली जाते, मग ती अमाउंट स्वरूपात असते जवळपास 72,000 पासून ते 1,71,000 पर्यंत शिष्यवृत्ती स्वरूपात तुम्हाला ही अमाउंट दिली जाते। प्लस तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा मोफत दिलं जातं, प्लस जे साहित्य आहे यासाठी लागणारं म्हणजे नोटबुक बुक हे सुद्धा तुम्हाला फ्री मध्ये दिलं जातं। या संदर्भात तुम्हाला जर डिटेल माहिती घ्यायची असेल तर ही बॅच नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाची, अगदी 1 रुपयामध्ये खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लगेच जॉइन करा। ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळतील। पहिले म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या शिष्यवृत्ती योजनेमार्फत डिटेल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ त्याच्यामध्ये असेल, लाईव्ह स्वरूपात मी पण त्यामध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देत असतो। कधी कधी काही प्रश्न तुम्हाला YouTube वरती सांगता येत नाही, ती उत्तर तुम्हाला मी बॅच मध्ये देत असतो। दुसरा मुद्दा, यामध्ये सीटी एक्झाम पण होते, ह्या एक्झामच्या मार्फत तुमची निवड केली जाते। मग त्या एक्झामची तयारी कशी करावी यासाठी सुद्धा काही याच्यामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत जे की टोटली फ्री असणार तुम्हाला, त्यासाठी ही बॅच तुम्ही लगेच जॉइन करा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय काय सांगणार आहे बघा। ज्या संस्था आहे सरकारच्या, किती संस्था आहेत त्याच्या 5 संस्था आहे, टार्टी, बार्टी, आरटी, सारथी, एक महाजुती, ती पण इथे ऍड करा तुम्ही। अशा 5 संस्थेकडनं फॉर्म सुटलेले आहे। या फॉर्म मध्ये मग आपण काय काय बघणार तर यामध्ये कोणत्या परीक्षांचे आणि कोणत्या कॅटेगरीसाठी फॉर्म सुटलेले आहेत, दुसरा पात्रता काय आणि कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, शिष्यवृत्ती काय मिळणार तुम्हाला, परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असणार आहे, अभ्यासक्रम कोणता असणार आहे, यापैकी सगळ्या मुद्द्यांना मी टच करतो। पण डिटेल मध्ये ह्या सगळ्या मुद्द्यावरती माझे व्हिडिओ पण येणार आहे, अपकमिंग व्हिडिओ आहे। त्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन द्वारे पोहोचेल। आणि आवश्यकता असेल तर व्हिडिओ तुम्ही बघत जाल। पुढे व्हिडिओ बघा, कागदपत्रे डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे, अर्ज कसा भरावा, परीक्षा पद्धत याची एक्झॅक्टली कशी असते, कोणते विषय असतात, नवीन बदल काय, लाभ दुसऱ्यांदा मिळणार का, निवड पद्धत कशी असणार आणि शिष्यवृत्ती काय आणि कसे मिळणार आहे, याची अपकमिंग व्हिडिओ आहे। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आता मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी अजून एक तुम्हाला मी अनाउन्समेंट करतो की तुम्हाला ह्या सगळ्या शिष्यवृत्ती योजनेची पर्सनल माहिती पाहिजे असेल, पर्सनल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर खाली गुगल फॉर्म दिलेला आहे, गुगल फॉर्मची लिंक आहे, भरून द्या। अगदी 2 मिनिटात तो फॉर्म भरून द्या। तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या टीम कडनं तुम्हाला स्वतःला पर्सनल आम्ही पाठवण्याची व्यवस्था केली आहे। आणि खाली टेलिग्राम चॅनलची लिंक बनली, ती पण तुम्ही जॉइन करून घ्या। आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो बघा, कुठली संस्था कुणासाठी असते त्यामध्ये बघा, बार्टी ही जी संस्था ही फक्त एससी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे, टीआरटी ही एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आहे, सारथी कुणासाठी तर एससी बीसी चे उमेदवार आहे, जे मराठा आणि कुणबी आहे त्या उमेदवारांसाठी आहे, महाज्योती ही ओबीसी एनटी म्हणजे एनटीचे अ ब क ड नंतर विजय म्हणजे एनटी अ म्हणतो आपण त्याला, आणि एसबीसी या उमेदवारांसाठी आहे, आणि आरटी ही एससी कॅटेगरीतले मातंग समाजातील जे उमेदवार आहे किंवा त्यांचे उपघटक असेल त्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था आहे। आता या संस्थेकडनं बघा एकत्रितरित्या फॉर्म सुटलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। या संस्थेमध्ये किती संस्था आहेत बघा, बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि आरटी, इथे 4 संस्थांमार्फत कोणती परीक्षा होणार आहे, तुमच्या कोणत्या परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळणार तुम्हाला, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ज्यालाच आपण MES म्हणतो, ह्या MES साठी ह्या 4 संस्थेकडनं फॉर्म सुटलेले आहेत। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लिंक ओपन झाली आहे, लिंक बघा barty.maharashtra.gov.in यावरती असणार आहे। म्हणजे तुम्हाला ह्या 4ही संस्थांचे MES साठी एकत्रितरित्या फॉर्म भरायचे आहे ते बार्टीच्या वेबसाईटला, आणि मग तुमची एक्झाम सुद्धा होणार आहे। पुढे दुसरी फॉर्म सुटलेली बघा। बरं, दुसऱ्या फॉर्म कडे जाण्यापूर्वी मला डिटेल मध्ये एकाच फॉर्म मधलं डिटेल तुम्हाला मी सांगतो काय त्यांनी सांगितलं बघा। बार्टी, टीआरटीआय आणि सारथी आरटी या संस्थांमार्फत अभियांत्रिकी सेवा स्पर्धा परीक्षा म्हणजे MES साठी फॉर्म सुटलेले आहे। संकेतस्थळ तुम्ही दिले बघा, barty.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दिलंय, आणि यांची हे सगळ्या मुलांनी फॉर्म भरल्यानंतर यांची एकत्रितरित्या सीईटीची एक्झाम सुद्धा बार्टीकडनं कंडक्ट केली जाईल, आणि मग त्यानुसार प्रत्येक संस्थेला मुलं डिव्हाइड करून दिले जाणार आहे। पात्र आणि इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण आणि सीईटी मधले प्राप्त गुण यानुसार तुमची निवड होणार आहे। निवड कशी होणार आहे, तुम्हाला फॉर्म भरायचा पहिला, आरक्षणानुसार जागा किती त्या संस्थेनुसार, आणि सीईटी मध्ये तुम्हाला मिळाले मार्क्स नुसार तुमची निवड केली जाणार आहे। सो निवड पद्धत तुम्हाला समजली असेल। पुढे दुसरी जाहिरात तुम्हाला आली, कशासाठी आली आहे, 5 संस्थेची बघा, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती आणि आरटी अशा 5 संस्थेकडून आलेली ही जाहिरात आहे। कोणत्या पदासाठी आहे तर ही बघा, कोणत्या एक्झाम साठी आहे तर ही
आहे महाराष्ट्र राज्य सेवा राज्यपत्रित म्हणजे MPSC ज्याला आपण म्हणतो, MPSC ज्याला आपण राज्य सेवेनुसार ओळखतो, यासाठी फॉर्म सुटलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना राज्य सेवेची तयारी करायची त्यांनी फॉर्म इथे भरायचे. त्यानंतर तिसरी जाहिरात तुम्हाला आली बघा, बार्टी, TRTI, सारथी, महाज्योती, RT 5 संस्थेकडनं आलेली आहे. कोणत्या एक्झामसाठी आहे तर UPSC दिल्लीसाठी. बघा UPSC अनिवासी आहे, UPSC दिल्ली सगळ्याच एक्झामसाठी तुम्हाला अनिवासी शिष्यवृत्ती असणार आहे. शिष्यवृत्तीमध्ये काय मिळतात तुम्हाला, अमाऊंट मिळते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला तुम्हाला शैक्षणिक साहित्य मिळतं आणि तिसरं कोचिंग सुद्धा फ्री असतं. म्हणजे दिल्लीसाठी UPSCला ज्यांना तयारी करायची त्यांच्यासाठी बघा या 5 संस्थेकडनं जाहिरात आलेली आहे. आणि दुसरी जाहिरात आली बघा परत 5 संस्थाच आहे, TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती आणि RT 5 संस्था आहे. इथे तुम्हाला बघायला मिळतंय बघा, इथे एक्झाम असणार तुमची UPSC महाराष्ट्रासाठी. बघा UPSC महाराष्ट्रासाठी, UPSC तुम्ही महाराष्ट्रासाठी आहे. सो अशा पद्धतीने टोटल तुम्हाला ज्या ऍड सुटलेल्या आहेत बघा, ह्या 2, 3 ही 4 वेगवेगळ्या एक्झामच्या तुम्हाला ह्या ऍड सुटलेल्या आहेत. आणि 5वी एक्झाम कोणती आहे, 5वी आहे तुम्हाला इथे विधी, ज्याला JMFC म्हणतो, लॉची आहे, विधीसाठी आहे. आणि कोणत्या संस्था आहे, बार्टी, TRTI, सारथी आणि RT 4 संस्थेकडनं JFMC साठी तुम्हाला म्हणजे लॉ साठी हे फॉर्म सुटलेले आहेत. आता इन शॉर्ट जर सांगायचं म्हटलं तर तुम्ही बघू शकता एक्झाम कोणत्या आहे आणि गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट कोणत्या आहे. बघा तुम्हाला MES साठी बार्टी, टार्टी, सारथी, RT 4 संस्था आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवेसाठी तुम्हाला 5 संस्था आहे, बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी, RT. UPSC दिल्लीसाठी तुम्हाला 5 संस्था आहे, बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी, RT. UPSC महाराष्ट्रासाठी तुम्हाला सुद्धा 5 संस्था आहे, बार्टी, टार्टी, महाज्योती, सारथी, RT. आणि JMFC साठी तुम्हाला 4 संस्था, याच्यात महाज्योती नाही. अशा पद्धतीने हे फॉर्म सुटलेले आहे. आता अजून पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी महाज्योतीकडनं तुम्हाला मी कालच माहिती दिली होती, आठवतं की तुम्हाला, आणि काल म्हटलं पण होतं काय काही दिवसात 7 दिवसात तुम्हाला बाकीच्या पण जाहिराती येणार आहे आणि आल्यात त्या जाहिराती अगदी आजच येऊन गेल्यात. महाज्योतीकडनं कालच फॉर्म सुटलेले आहे. महाज्योतीचे जे फॉर्म काल सुटले सेपरेटली महाज्योतीसाठी, ज्यामध्ये कोण येतं OBC, SBC, विजय आणि NT चे विद्यार्थी, त्यांना MES साठी फॉर्म सुटलेले, SSCGL चे सुटले, बँकिंगचे म्हणजे बँकिंग रेल्वेचे फॉर्म सुटलेले ऑलरेडी, त्यांची लिंक ओपन झाली आहे. बाकी आता जे आलेलं आहे बार्टीकडनं याची लिंक अजून ओपन झालेली नाहीये, मात्र त्याची लिंक ओपन झालेली आहे. तुम्हाला 13 समथिंग ऑगस्ट पर्यंत फायनल डेट पण आहे, 20 ऑगस्ट समथिंग असावेत. हे दिले बघा 20 ऑगस्ट लास्ट डेट आहे तुम्हाला ह्या एक्झामसाठी फॉर्म सुटलेले आहेत. मात्र बार्टीकडनं जी आता आलेली ऍड आहे 5 एक्झामसाठीची, तिची अजून फॉर्म लिंक सुटलेली नाहीये, मात्र ऍड आलेली आहे, लक्षात ठेवा. त्याची लिंक सुटली की ते पण मी तुम्हाला सांगेल. कुठे सांगेल, या चॅनलवरती सांगेल. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करा, जेणेकरून अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, ही जाहिरात आलेली आहे ह्या एक्झामसाठी आहे. त्यानंतर इथे स्टेप्स कशा आहेत बरं, याची निवड पद्धत होणार आहे. पण कशी होणार आहे, पहिले तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरून झालं की तुमची एक्झाम होणार. एक्झाम ही ऑनलाईन असणार आहे. एक्झाम झाल्यानंतर तुमचं एक्झामचा रिझल्ट लागेल. रिझल्ट लागल्यानंतर तुमचं सिलेक्शन करायचं तुम्हाला क्लासेसचं, आणि तुम्हाला अलोकेट केले जाणारे क्लास, बरोबर, तुम्हाला जो क्लास कडून कोचिंग घ्यायचं आहे, आणि मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या क्लास कडून केलं जाईल आणि तुमची कोचिंग चालू होणार आहे. आणि मग तुम्हाला दर महिन्याला त्यांनी सांगितल्या पद्धतीने स्टायपेंड पण मिळणार आहे. आता यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागतात मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि पुढच्या व्हिडिओ मी डिटेलमध्ये घेणार आहे. हे डॉक्युमेंट तुम्ही लक्षात ठेवा, आत्ताच नसतील काढून ठेवा. कोणकोणती डॉक्युमेंट आहे, SSC सर्टिफिकेट आहे, HSC आहे, 10वी 12वी डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमेसाइल सर्टिफिकेट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट फॉर लास्ट 3 मंथचं इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे. हँडिकॅप असाल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट लागेल, आणि ऑर्फन असाल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता यासाठी तुम्हाला डिटेलमध्ये आम्ही एक बॅच घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये सिक्वेन्सली व्हिडिओ आहे. आता युट्यूबला मला सगळं सिक्वेन्स सांगता येत नाही, कुठे एक व्हिडिओ पाठीमागे, कुठे इकडे, कुठे पुढे गेलेला आहे, पुढे घेणार आहे मी. पण या बॅचमध्ये तुम्हाला ना सगळे व्हिडिओ डिटेलमध्ये म्हणजे सिक्वेन्सनी असणार आहे. म्हणजे फॉर्म भरण्याची प्रोसेस, डॉक्युमेंटची प्रोसेस, शिष्यवृत्तीची प्रोसेस, एक्झामची प्रोसेस, सिलेबस काय असणार आहे, एक्झामचं प्रिपरेशन कसं करावं, हे सगळं तुम्हाला या बॅचमध्ये आहे. 1 रुपयाची बॅचची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली, लगेच जॉईन करून घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, हजारो विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे. सो नुसतं फॉर्म भरून तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. ही एक्झाम आहे, एक्झामची तयारी पण करावं लागेल. आणि एक्झामची तयारी करताना काय काय मुद्दे महत्वाचे ते पण मी तुम्हाला सांगतो. पाठीमागच्या वर्षामध्ये ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा अनुभव आमच्याकडे आहे. पाठीमागच्या एक्झामचे क्वेश्चन पेपर आमच्याकडे आहे. पाठीमागच्या एक्झामचा पूर्ण सिक्वेन्सली व्हिडिओ सुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे. सो त्यासाठी काय करा, ही बॅच जॉईन करा. 1 रुपयाची बॅच सगळ्यांसाठी बघा, टार्टी, बार्टी, महाज्योती, सारथी, RT सगळ्यांसाठी आहे. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिले, लगेच जॉईन करा. आणि शक्य झालं तर गुगलचा फॉर्मची लिंक पण खाली दिली, गुगल फॉर्म भरून द्या, जेणेकरून तुम्हाला पर्सनल माहिती आम्ही पोहोचू. आणि इग्नाइट अकॅडमीचं हे ॲप आहे, हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही 1 रुपयाची बॅच घेऊ शकता. हवी ती काही अडचण आली तर 88 99 61 ह्या नंबरला कॉल करा. सो विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली संधी आहे. 71,000 पासून 1,71,000 पर्यंत शिष्यवृत्ती घेण्याची, प्लस कोचिंग घेण्याची, प्लस शैक्षणिक साहित्य घेण्याची.
ही मिस करू नका आणि याच्याबद्दल अपडेट तुम्हाला या चॅनलवरती मिळणार आहे. सो हा चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अजून काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.